मित्रांनो, ज्या ठिकाणी एकलव्यानं गुरु द्रोणाचार्यांना आपल्या उजव्या हाताचा अंगठा गुरु दक्षिणा म्हणून कापून दिला होता असं मानलं जातं, आज त्या ठिकाणी एकलव्याचं एक छोटंसं मंदिर आहे आणि हे एकलव्याचं मंदिर हरियाणातल्या गुरुग्राम अर्थात गुरगाव मधल्या खांडसा नावाच्या एका छोट्याशा खेड्याजवळ आहे. आपल्या सगळ्यांनाच गुरु द्रोणाचार्य आणि एकलव्याची कथा माहीतच आहे, पण गुरुदक्षिणा म्हणून अंगठा कापून दिल्यानंतर त्यानंतर पुढं एकलव्याचं काय झालं, या एकलव्याचा मृत्यू कसा झाला? मित्रांनो, या व्हिडिओत मी तुम्हाला एकलव्याबद्दल तुम्ही कधीही न ऐकलेली माहिती सांगणार आहे. महाभारत हा जगातला सगळ्यात मोठा ग्रंथ. महाभारतात हजारो लाखो व्यक्तिमत्व चितारलेली आहेत. मुख्य कथेव्यतिरिक्त आपण जर इतर कथानक आणि उपकथानक विचारात धरली तर महाभारताचा विस्तार अक्षरशः थक्क करून टाकणारा आहे. एकलव्य हे महाभारतातलं असंच एक अनोखं व्यक्तिमत्व. एकलव्याचं मूळ गाव होतं श्रृंगवेरपूर अर्थात सिंगारपूर आणि हे ठिकाण प्रयागराज अलाहाबाद पासून सुमारे 40-45 किलोमीटर अंतरावर गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे. हे ठिकाण म्हणजे भिल्ल राजांचं, निषाद राजांच्या राजधानीचं ठिकाण हजारो वर्ष राहिलं. रामायणातही श्रृंगवेरपूर आणि इथल्या निषाद राजांचं वर्णन आहे. हे एक राजधानीचं शहर असल्यानं खूप समृद्ध आणि श्रीमंत शहर होतं. एकलव्य हा एक निषाद राजपुत्र होता. त्याच्या वडिलांचं नाव होतं व्याधराजा हिरण्यधनू आणि आईचं नाव होतं राणी सुलेखा. एकलव्याच्या वडिलांचं म्हणजे हिरण्यधनूंचं जंगल साम्राज्य फारच मोठ्या प्रमाणावर होतं. मगधचा राजा जरासन याचा हा हिरण्यधनू फार जवळचा मित्र तसंच जरासंधाचा मांडलिक राजा होता. हिरण्यधनूचा एकुलता एक मुलगा म्हणजे एकलव्य होता. खरं तर एकलव्याचं पाळण्यातलं नाव होतं अभिद्युम्न, पण एकच ध्यास ठेवण्याचा त्याचा स्वभाव असल्यानं त्याला एकलव्य ही पदवी मिळालेली होती आणि त्याच्या मूळ नावापेक्षा म्हणजे त्याच्या अभिद्युम्न नावापेक्षा त्याची ही पदवी एकलव्य जास्त प्रसिद्ध आहे. एकलव्याचं स्वप्न होतं की त्याला जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धानी बनायचं होतं आणि त्यासाठी तशा सक्षम गुरुची आवश्यकता होती. मित्रांनो, त्यावेळी धनुर्विद्या म्हणजे नुसतं धनुष्याला बाण लावून चालवणं नव्हतं, तर त्यासोबत विषारी रसायनं, स्फोटक पदार्थ आणि अनेक गुप्त विद्या त्याच्याशी निगडीत होत्या. त्यामुळं उत्कृष्ट धनुर्विद्येचं हे ज्ञान अत्यंत गुप्त आणि दुर्मिळ असायचं आणि गुरुकडून शिकण्याशिवाय दुसरा पर्यायच त्यावेळी उपलब्ध नव्हता. धनुर्विद्या म्हणजे त्या काळातलं सर्वात प्रगत सायन्स होतं. आजच्या काळात मिसाईल टेक्नॉलॉजीचं जे महत्व आहे तसंच महत्व त्या काळात धनुर्विद्येला होतं. त्या काळी संपूर्ण जगामध्ये 2 माणसं ही धनुर्विद्येतली सर्वश्रेष्ठ माणसं मानली जायची. त्यातली पहिली व्यक्ती होती महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीजवळ चिपळूण जवळ आश्रम असणारे भगवान परशुराम आणि दुसरी व्यक्ती म्हणजे आत्ताच्या हरियाणा जवळ गुरुग्राम जवळ गुरुगाव जवळ आश्रम असणारे गुरु द्रोणाचार्य. आणि दुर्दैवानं त्या काळीही जाती व्यवस्थेची कीड ही भारतीय उपखंडात होतीच. परशुराम तर फक्त ब्राह्मणांनाच धनुर्विद्या शिकवायचे. म्हणूनच कर्ण स्वतःच्या डोक्याचं मुंडन करून आपण ब्राह्मण आहोत असं खोटं सांगून धनुर्विद्या परशुरामांकडनं शिकला होता. तर गुरु द्रोणाचार्य हे केवळ राजकुमारांना आणि क्षत्रियांना धनुर्विद्या शिकवायचे. ब्राह्मण प्रेमी परशुरामांकडून निषाद एकलव्याला विद्या मिळण्याची काही शक्यताच नव्हती. म्हणून त्यानं गुरु द्रोणाचार्यांचा गुरुग्रामच्या गुरुकुलचा म्हणजे हरियाणाचा रस्ता धरला. द्रोणाचार्यांची भेट घेऊन एकलव्यानं त्यांना सांगितलं की आपण श्रृंगवेरपूरचे राजकुमार आहोत आणि आपल्याला शिष्य म्हणून आपल्या गुरुकुलात घ्यावं. पण त्यावेळी द्रोणाचार्यांनी फक्त कुरु वंशाच्या राजकुमारांनाच धनुर्विद्या शिकवण्याचा निश्चय केला होता. हस्तिनापूर साम्राज्याचे ते आता एक पगारी नोकर होते. त्यांनी एकलव्याला गुरुकुलात प्रवेश द्यायला नकार दिला आणि त्यानंतर तर द्रोणाचार्य एकलव्याला विसरूनही गेले, कारण रोजच असे कित्येक जण त्यांच्याकडे आम्हाला धनुर्विद्या शिकवा म्हणून विनंती करायला यायचे. यानंतर एकलव्य फारच नाराज झाला, पण तो काही परत आपल्या श्रृंगवेरपूरला गेला नाही.
तो गुरुग्रामच्या गुरुकुल जवळच जंगलातच राहिला आणि तिथं राहून चोरून चोरून द्रोणाचार्यांना हस्तिनापूरच्या राजकुमारांना शिकवताना पाहू लागला. आणि नंतर त्यानं तिथं एक द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा बनवला आणि त्या पुतळ्यासमोर धनुर्विद्येचा सराव करू लागला. असं म्हणतात की एकलव्यानं द्रोणाचार्यांची पावलं जिथं जिथं पडली होती त्या त्या ठिकाणची माती गोळा करून मग द्रोणाचार्यांचा पुतळा बनवला होता. रोज चोरून चोरून द्रोणाचार्यांना धनुर्विद्या शिकवताना पाहणे आणि नंतर आपल्या जंगलातल्या राहण्याच्या ठिकाणी येऊन कठोर मेहनतीनं रात्रंदिवस त्याचा सराव करणे हे काम एकलव्य कित्येक वर्ष करत होता. आणि त्याची धनुर्विद्येमध्ये प्रचंड गतीनं प्रगती होत होती. आणि एक दिवस एकलव्य धनुर्विद्येचा सराव करीत असताना तिथं गुरु द्रोणाचार्यांचं कुत्रं आलं आणि एकलव्यावर भुंकू लागलं. त्या कुत्र्याच्या भुंकण्यामुळं एकलव्याच्या एकाग्रतेत व्यत्यय येऊ लागला. मग त्या एकलव्यानं त्या कुत्र्याच्या तोंडात अशा पद्धतीनं अनेक बाण मारले की त्या कुत्र्याचं भुंकणं तर बंद झालं, पण त्या कुत्र्याला जरा सुद्धा इजा झाली नाही. आणि जेव्हा ते गुरु द्रोणाचार्यांचं कुत्रं आपल्या तोंडात अडकलेले बाण घेऊन गुरु द्रोणाचार्यांकडे गेलं तेव्हा त्या कुत्र्याची अवस्था पाहून गुरु द्रोणाचार्य आश्चर्यानं थक्क झाले. हा इतका महान धनुर्धारी नेमका कोण आहे हे पाहण्यासाठी ते त्या कुत्र्याला घेऊन निघाले. जेव्हा एकलव्यानं गुरु द्रोणाचार्यांना पाहिलं तेव्हा त्यानं मोठ्या आदरानं आपल्या गुरूंच्या पायांवर डोकं ठेवलं. तेव्हा द्रोणाचार्यांनी त्याला मोठ्या प्रेमानं विचारलं की बाळा, तुझा गुरु कोण आणि अशी थक्क करणारी धनुर्विद्या तू कुठं शिकलास? तेव्हा एकलव्यानं सांगितलं की तुम्हीच माझे गुरु. आणि त्यानं द्रोणाचार्यांना त्यांचा पुतळा दाखवून मी चोरून चोरून तुमचा सराव कित्येक वर्षांपासून शिकल्याचं सांगितलं. त्यावेळी गुरु द्रोणाचार्यांनी त्याला गुरुदक्षिणा म्हणून त्याच्या उजव्या हाताचा अंगठा मागितला. अर्थात ही गोष्ट म्हणजे एकलव्य चोरून चोरून विद्या शिकल्याबद्दल त्याला शिक्षा होती. तसंच एकलव्याच्या मेहनतीची ती क्रूर चेष्टाही होती. आणि त्यासोबतच अर्जुनाला द्रोणाचार्यांनी जे वचन दिलं होतं की मी तुला जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनवीन, त्या वचनाची पूर्तीही होती. आणि तिथं हा निषाद भिल्ल एकलव्य अर्जुनापेक्षा कितीतरी पटीनं पुढे गेलेला दिसत होता. जेव्हा गुरु द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा मागितला तेव्हा या जिगरबाज एकलव्यानं अगदी हसत हसत गुरुदक्षिणा म्हणून आपल्या उजव्या हाताचा अंगठा कापून दिला. यावर थक्क झालेल्या लाजलेल्या द्रोणाचार्यांनी त्याला मोठ्या प्रेमानं निरोप दिला. त्याला अनेक आशीर्वादही दिले. द्रोणाचार्यांना असं वाटलं होतं की आपण एकलव्याच्या उजव्या हाताचा अंगठा कापून घेतला म्हणजे त्याची धनुर्विद्या संपली, पण तसं काही बिलकुल झालं नाही. यानंतर एकलव्यानं आपल्या घरी येऊन म्हणजे श्रृंगवेरपूरला येऊन केवळ 4च बोटांनी बाण चालवण्याचा रात्रंदिवस सराव केला आणि थोड्याच काळात त्यातही भयंकर प्रावीण्य मिळवलं. आपल्या अंगठ्याच्या कमीमुळे त्याला काहीही फरक पडलेला नव्हता. एकलव्य हा धनुर्विद्येमधला त्याच्या काळातला जगातल्या सर्वश्रेष्ठ योद्ध्यांपैकी एक होता. मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की आजही एकलव्य, भिल्ल, निषाद ह्या जमातीतले लोक हे अत्यंत उत्कृष्ट तिरंदाज असतात. गेल्या हजारो वर्षांपासून हे वन्य लोक अत्यंत उत्कृष्ट तिरंदाज आहेत आणि हे लोक एकलव्याच्या सन्मानार्थ केवळ 4च बोटांनी बाण चालवतात. आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याचा स्पर्श ते चुकूनही बाणाला होऊ देत नाही. आणि केवळ 4च बोटांनी बाण चालवणारे एकलव्य, भिल्ल, निषाद वन्य जमातींचे लोक अक्षरशः थक्क करणारी तिरंदाजी करतात. श्रृंगवेरपूरला आल्यानंतर थोड्याच काळात व्याधराजा हिरण्यधनुचा मृत्यू झाला. पण त्या अगोदर एकलव्याचं लग्न एका दुसऱ्या निषाद राजाच्या मुलीसोबत, जिचं नाव सुनीता होतं, तिच्यासोबत झालं होतं. आणि एकलव्याला केतुमान नावाचा एक मुलगाही झाला होता. एकलव्याचा मुलगा केतुमानही केवळ 4च बोटांनी बाण चालवणारा निष्णात धनुर्धारी होता. हिरण्यधनुच्या मृत्यूनंतर एकलव्याचा राज्याभिषेक झाला आणि त्यालाही व्याधराजा ही पदवी मिळाली होती. एकलव्य हा वन्य म्हणजे जंगलांचा राजा जरी असला तरी तो साधासुद्धा राजा नव्हता. भारतातल्या बहुसंख्य आदिवासी आणि वनवासी जमातींचा तो सम्राट राजा होता. एकलव्याची स्वतःची नौसेनाही होती. गंगा नदीच्या किनाऱ्यावरच्या दोन्ही बाजूंच्या जंगलावर एकलव्याचंच राज्य होतं. मगधचा राजा जरासंध, छेदीचा राजा शिशुपाल आणि नंतर हस्तिनापूरचा राजा बनलेला दुर्योधन हे एकलव्याचे अत्यंत जिवलग मित्र होते. एकलव्य हा अर्जुनाला अगदी सहज हरवू शकत होता. त्यामुळे दुर्योधनासाठी एकलव्याची मैत्री फारच महत्वाची होती.
दुर्योधनानं मोठ्या प्रेमानं एकलव्याला हस्तिनापूरच्या सगळ्या जंगलांचा ताबा दिला होता. नंतर जेव्हा युधिष्ठिरानं राजसूय यज्ञ केला होता तेव्हा एकलव्यानं त्याला पायात घालण्यासाठी सुंदर चढावा भेट आणल्या होत्या असाही उल्लेख आढळतो. ज्यावेळी श्रीकृष्णांनी रुक्मिणी स्वयंवराच्या वेळी रुक्मिणीचं महाराष्ट्रातल्या विदर्भातून अपहरण केलं होतं त्यावेळी जरासंध आणि एकलव्य हे शिशुपालाचे जिवलग मित्रही तिथं स्वयंवरासाठी आले होते. जेव्हा भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीचं अपहरण करून तिला द्वारकेला नेत होते तेव्हा श्रीकृष्णांचा पाठलाग करण्यामध्ये एकलव्य सगळ्यात पुढे होता. त्यावेळी एकलव्याचं 4च बोटांनी सटासट बाण चालवण्याचं जे कौशल्य भगवान श्रीकृष्णांनी पाहिलं तेव्हा त्यांनी आपल्या तोंडाचा आच वाचलेला होता. मित्रांनो, नंतर काही वर्षानंतर ह्याच प्रकरणाचा किंवा नंतर जरासंधाच्या झालेल्या हत्येचा बदला घेण्यासाठी एकलव्यानं द्वारका नगरीवर आपल्या पूर्ण ताकदीनं जोरदार हल्ला केला होता. एकलव्यानं कित्येक यादवांना ठार मारलं होतं. श्रीकृष्णांचा एक मुलगा साम एकलव्याच्या हातून अगदी मरता मरताच वाचला होता आणि ह्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी कुठली तरी कुटील नीती वापरून धोक्यानं एकलव्याला ठार मारलं होतं असे उल्लेख आढळतात. यावेळी भगवान श्रीकृष्णांनी एकलव्याच्या डोक्यामध्ये मोठा दगड घालून त्याला ठार मारलं होतं आणि एकलव्याच्या हातात त्यावेळी त्याचे धनुष्यबाण नव्हते असेही उल्लेख आढळतात. नंतर द्रोण पर्वामध्ये स्वतः भगवान श्रीकृष्ण स्वतःच्या मुखानं हे कबूल करतात की मी छळानं आणि कपटानं एकलव्याला ठार मारलं आहे आणि अर्जुना, आता जर का एकलव्य जिवंत असता तर तुझी काही धडगत नव्हती. ह्या एकलव्याचा मुलगा केतुमान हा नंतर राजा बनला होता आणि त्यानं महाभारताच्या युद्धात पांडवांच्या विरुद्ध कौरवांच्या बाजूनं भाग घेतलेला होता. महाभारताच्या युद्धातल्या 14व्या दिवशी भीमाच्या हातून एकलव्याचा मुलगा केतुमान हा मारला गेला होता. मित्रांनो, भारतातल्या सगळ्याच आदिवासी आणि वन्य जमातींमध्ये एकलव्याबद्दल फारच आदराची भावना आपल्याला आढळते. आणि मित्रांनो, एकलव्य म्हणजे निसंशयरित्या महाभारतातलं एक महान व्यक्तिमत्व आहे. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.